सन्माननीय मंत्री महोदय, जे अधिकाऱ्यांनी सांगितलं ते सांगतायत, पण अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती वेगळी आहे. अध्यक्ष महोदय, ह्या शुक्ला कंपाऊंड मध्ये जी लोक राहत आहेत, जे इंडस्ट्रियल गाळे आहेत, हे 1970 पासूनचे आहेत अध्यक्ष महोदय. आणि ह्यांच्याकडे जर मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडनं टॅक्स कसा घेत होती, मुंबई महानगरपालिकाने त्यांना गुमास्ता सर्टिफिकेट कसं दिलं, त्यांना कमर्शियल इलेक्ट्रिसिटी कशी दिली, जर ते इल्लीगल होते तर मुंबई महानगरपालिकेने त्याच वेळेला त्यांच्यावर कारवाई का केली नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मला सरकारचं मी लक्ष वेधू इच्छिते की अध्यक्ष महोदय, आम्ही सर्व मुंबईचे आमदार नेहमी सरकार समोर मागणी करत असतो की मुंबई सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना पागडी सिस्टमला वेगळा कायदा आणि उपनगराला वेगळा कायदा, हेच जर आमचे शुक्ला कंपाऊंडचे रहिवासी आणि इंडस्ट्रियल गाळ्यावाले जर मुंबई सिटीमध्ये असते तर त्यांच्यावर कारवाई झाली नसती, कारण तिकडे त्यांना कायद्याचं संरक्षण आहे. म्हणून सन्माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की जो कायदा मुंबई शहराला पागडी सिस्टीमच्या इमारतींना आहे तो कायदा आमच्या उपनगराला लागू करणार का. आणि दुसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, शुक्ला कंपाऊंड मध्ये जी 20 घरं आणि 55 गाळे इंडस्ट्रीजचे ह्यांनी तोडले, त्यावेळेला तिकडे कोणत्या माणसाने सुपारी घेतली होती, बाउन्सर का उभे केले होते. अध्यक्ष महोदय, ह्याच्या पाठचा माणूस कोण आहे तो शोधून काढा आणि अध्यक्ष ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, आमचे खासदार, माजी खासदार आणि ह्या विधानसभेचे माजी सदस्य गोपाळ शेट्टीजी सकाळी 10 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत त्या महिलांना सांत्वन करून तिकडे पाण्याविना राहिले होते. अध्यक्ष महोदय, एखादा उत्तर घ्या. प्रश्न मला सरकारकडनं उत्तर पाहिजे की ह्यासाठी तुम्ही SIT लावणार का. दुसरी गोष्ट की ह्या शुक्ला कंपाऊंड मध्ये जे जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई करणार का. आणि तिसरा प्रश्न, शहराला जो कायदा आहे तो 1962 पूर्वीचा इकडे आणि 64चा नॉन निवासीला लावता तो तुम्ही रद्द करून मुंबई उपनगराला आमच्या पागडी धारकांना संरक्षण देण्यासाठी शहराचा कायदा उपनगराला लावणार का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की पागडीचा कायदा जो आहे तो उपनगराला लावणार का, त्या संदर्भामध्ये नक्की आपण तपासून बघू आणि त्या पद्धतीनं अनेक लोकांना जर न्याय मिळणार असेल तर त्याचा देखील सकारात्मक विचार आपण शासन म्हणून नक्की करू. परंतु सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तिथं बाउन्सर होते, बाउन्सर लावून ही बांधकामं तोडण्यात आलेली आहेत, तर याबाबत देखील चौकशी समिती नेमण्यात येईल. आणि मगाशीच मी सांगितलं की पावसाळा असल्यामुळं 20 निवासी जी घरं होती ती कुठेही पाडण्यात आलेली नाहीत. पुढच्या 30 दिवसामध्ये याची चौकशी करण्यात येईल आणि या 30 दिवसामध्ये चौकशी होईपर्यंत निवासी घरांना कुठेही हात लागायला जाणार नाही असे निर्देश देखील देण्यात येतील. चला.